बाबासाहेब देशमुख. अध्यक्ष महाराज, मला पुरवणी मागण्यावरती बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपलं मनापासून आभार मानतो. बाब क्रमांक 124, 126, 127, पुष्ट क्रमांक 90 आणि 91 माझ्या सांगोला तालुक्याच्या शहराच्या ठिकाणी 5 वर्ष ट्रॉमा सेंटरची इमारत मोठ्या दिमाखात उभी असताना ते ट्रॉमा सेंटर अजून चालू नाही, कारण त्या ठिकाणी स्टाफ अपुरा आहे आणि ऑपरेशन करण्यासाठी लागणारी जी यंत्रसामुग्री आहे ती यंत्रसामुग्रीची नियोजन अजून शासनाकडून झालेलं नाही. त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये विशेष करून महिलांमध्ये गर्भाशयाच्या पिशवीच्या तोंडाचा कॅन्सर, सर्व्हिक्स कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण वाढत असताना त्या महिलांची स्क्रीनिंग टेस्टसाठी आणि ट्रीटमेंटसाठी विशेष करून केमोथेरपी आणि रेडिओथेरपीसाठी शासनाने निधी उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. माझ्या मतदारसंघात पंढरपूर तालुक्यातील भाळवणी गाव आहे. त्या भाळवणी गावामध्ये मागच्या पंचवार्षिक मध्ये सन्माननीय विधान परिषदेचे माजी सदस्य जयंत पाटील साहेबांनी शासनाकडे ग्रामीण रुग्णालयाचा ठराव मंजूर करून घेतला, पण ती ग्रामीण रुग्णालयाची इमारत उभी करण्यासाठी अजून त्या ठिकाणी निधी उपलब्ध झालेला नाही. आणि तिथलं प्राथमिक आरोग्य केंद्र पालखी मार्गावर असणारं गाव आहे बंडी शेगाव, या ठिकाणी स्थलांतरित करून त्याच्या इमारतीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा. त्याचबरोबर या महाराष्ट्रातल्या आणि त्याचबरोबर माझ्या तालुक्यातल्या मतदारसंघातल्या बऱ्याचशा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती जीर्ण झालेल्या आहेत आणि स्टाफ क्वार्टर्सच्या इमारती सुद्धा जीर्ण झालेल्या आहेत. त्याच्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा ही आपल्या माध्यमातून मागणी करत आहोत. आज भारत हे डायबिटीजची कॅपिटल बनलेले आहे, राजधानी बनलेली आहे आणि ग्रामीण भागात सुद्धा मधुमेहाचे पेशंट वाढत असल्या कारणाने क्रोनिक किडनी डिसीजचा आजार सुद्धा वाढतोय आणि किडनी पेशंटसाठी लागणारं डायलिसिस मशीन हे शासनाच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामीण रुग्णालयाला उपलब्ध करून द्यावं ही मागणी करतोय. महिलांमध्ये सर्व्हिक्सचा कॅन्सर आहे, म्हणजे गर्भाशयाच्या पिशवीच्या तोंडाचा कॅन्सर वाढतोय आणि तो कॅन्सरचं प्रमाण जर कमी करायचं असेल तर मुलींमध्ये वयोवर्ष 9 ते 16 वयोगटातील मुलींना HPV वॅक्सिन देणं गरजेचं आहे. ते शासनाच्या माध्यमातून ते वॅक्सिन देण्यासाठी शासनाने उपाययोजना कराव्या. मी मुख्यमंत्री साहेबांचं अभिनंदन करेन, कारण मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून बऱ्याचशा गोरगरीब रुग्णांना मदत झालेली आहे. पण अभिनंदन करत असताना जो 500 कोटीचा निधी आहे त्यात भरीव वाढ करून तो 200 कोटीपर्यंत वाढ करावी ही आपल्या माध्यमातून मागणी करतोय. माझ्या तालुक्यामध्ये कोळा हे गाव आहे आणि कोळा गावाखाली जुनोनी, किडबिसरी, कोंबडवाडी, करांडेवाडी, पाचेगाव, बुद्रुक, काळूबाळूवाडी, हाती, जुजारपूर, हटकर, मंगेवाडी, गवळवाडी यासारखी गावं त्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मध्ये समावेश केलेली आहेत. लोकसंख्येमध्ये वाढ झालेली आहे. सातत्याने तिथल्या ग्रामस्थांची मागणी आहे की त्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे रूपांतर हे ग्रामीण रुग्णालयामध्ये करून देण्याची मागणी मी तालुक्याच्या वतीनं आणि त्या गावकऱ्यांच्या वतीने करत आहे. या राज्यामध्ये उपकेंद्रामध्ये काम करणारे समुदाय आरोग्य अधिकारी आणि उपकेंद्रामध्ये काम करणाऱ्या परिचारिका आहेत, त्यांची मानधनामध्ये वाढ करण्यात यावी ही आपल्या माध्यमातून मी विनंती करतोय. आणि बऱ्याचशा महाराष्ट्रातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कुत्रा चावल्यानंतर होणाऱ्या श्वानदंश लस जी गरजेची आहे त्या लशीचा खूप मोठ्या प्रमाणावरती तुटवडा आहे. सर्पदंश झाल्यानंतर अँटी स्नेक वेनम या लशीचा सुद्धा तुटवडा आहे. त्याची पूर्तता शासनाने लवकरात लवकर करावी आपल्या माध्यमातून मागणी करतोय. बाब क्रमांक 91, पुष्ट क्रमांक 67 सोलापूर जिल्ह्यात 16 शिवभोजन केंद्र सुरू आहेत, पण मागच्या 4 महिन्यापासून त्यांचं अनुदान प्रलंबित आहे. ते अनुदान तात्काळ शासनाने द्यावे आणि त्याचबरोबर सांगोला तालुक्यात नव्याने शिवभोजन केंद्र सुरू करण्यासाठी शासनाने तात्काळ मंजुरी द्यावी. ग्रामीण भागातील
नवीन जे रेशन कार्ड धारक जनता आहे त्यांना अजूनही माल मिळत नाही आणि जे ऑलरेडी ज्यांना माल मिळतोय पण लोकसंख्येनुसार जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्याचा इष्टांक वाढवून मिळावा ही आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतोय. बाब क्रमांक 121 पृष्ठ क्रमांक 86 सांगोला तालुक्यातील महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांची जवळजवळ प्रलंबित अनुदान आहे 62,04,00,000 रुपये. हे लवकरात लवकर शासनाने अदा करावं आणि त्याचबरोबर या राज्यामध्ये जवळजवळ 2,000 ग्राम रोजगार सेवक अत्यल्प मानधनावर काम करतायत. शासनाने 3 ऑक्टोबर 2024 रोजी जो निर्णय घेतला आणि त्या मानधनामध्ये 8,000 रुपयाचं इन्क्रीमेंट केलं आणि 2,000 प्रवास भत्ता देण्याचं तरतूद केली, पण त्याची अंमलबजावणी अजून झाली नाही. ती लवकरात लवकर करण्यात यावी. आणि त्याचबरोबर महाराष्ट्रात 20,000च्या आसपास संगणक परिचालक आहेत आणि मागच्या 14 वर्षापासून ते ग्रामीण भागातल्या गोरगरीब जनतेची सेवा ऑनलाईन ऑफलाईनच्या माध्यमातून करतायत. त्यांचं मानधन त्या मानधनामध्ये वाढ करण्यात यावी आणि यावलकर समितीच्या शिफारसीनुसार सुधारित आकृतीबंधात ग्रामपंचायत संगणक परिचालकांना कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा ही आपल्या माध्यमातून मी विनंती करतो. मला आपण बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला आभार मानून थांबतो.